हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय नंदिनी किचन। आज आपण बनवूया बटाटा आणि रव्यापासून असा आगळा वेगळा नाश्ता जो की मोठ्यांपासून लहानसुद्धा खाऊ शकतात। चला रेसिपी स्टार्ट करूया। मी इथे मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे 2। बटाट्याला आपल्याला पाण्यामध्येच खिसून घ्यायचे। बटाट्याला असं खिसून घ्यायचं आणि 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। 4-5 ते पाण्याने न धुतल्यानंतर असं पिळून घ्यायचं बटाट्याला। हे बघा, सर्वात आधी मी एक कढई ठेवली तापायला। याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालणार आहे। तेल तापलं गेलं की आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया। मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे, तो याच्यामध्ये ॲड करूया। आता मी याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घालणार आहे। 7-8 लसणच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची आणि 1 इंच अद्रक एवढं घेतलं होतं मी। ते मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं आहे। कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं। कांदा मस्त ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण याच्यात ॲड करूया मसाले। 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा चाट मसाला घालूया। मिक्स करून घेऊया। आता 2 वाटी पाणी मी याच्यात ॲड करणार आहे। मी ही वाटीचंच रव्याचं प्रमाण सुद्धा घेणार आहे। आता चवीनुसार आपण याच्यात मीठ ॲड करूया। पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेले आहे। आता मी याच्यात एक छोटंसं गाजर मी खिसून घेतलं आहे, ते मी याच्यात ॲड करणार आहे। आणि 2 बटाटे जे मी खिसून घेतले होते ते पण मी याच्यात ॲड करणार आहे। आणि लक्षात ठेवायचं, ज्या वाटीचं आपण रव्याचं माप घेणार आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी ॲड करायचं। रवा जर जाडसर असेल तुमचा तर तुम्ही थोडं पाणी एक्स्ट्रा ॲड करू शकतात। बारीक चिरलेला कोथिंबीर मी याच्यात ॲड करणार आहे। छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करूया रवा। एका हाताने छान असं एक साईडने हलवून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, याच्यात गाठी व्हायला नको। बघा कसं एकजीव झालेला आहे। आता सारणाला 5 मिनिटं वाफ येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचं। वाफ येईपर्यंत आपण झाकण ठेवून देऊया। हे बघा, मस्त वाफ आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। मी इथे ताटाला तेल लावून घेतलं आहे। आता आपण पीठ ह्या ताटात घालायचं। मी इथे वाटीला पण तेल लावून घेतलं आहे। गरम गरम याची पातोळी बनवून घ्यायची। हे बघा, पातोळी अशी एकसारखी जाडीच थापायची, जास्त बारीक नाही करायची। 10 मिनिटं याला थंड होऊ देऊया। थंड झालं की आपण याला त्रिकोणी अशा आकाराचे काप करून घेऊया। तुम्हाला जसं शेप वाटेल तसे तुम्ही काप करून घ्या। मी इथे असे काप करणार आहे।
किनारहून आपण चाकूच्या सहाय्याने असं काढून घेऊया. पातोडी मस्त अशी एका हाताने दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची. बघा किती मस्त पातोडी बनली आहे आणि अशी जाडसरच ठेवायची. हे बघा किती मस्त पातोडी बनवून तयार झाली आहे. आता आपण पातोडीला तेलामध्ये तळून घेऊया. मी इथे कढाई ठेवली तेल तापायला. तेल आपलं तापलं गेलेलं आहे. आता याच्यात आपण पातोडी घालूया. लक्षात ठेवायचं की फुल गॅसवरच पातोडी तळायची. साधारण 2 मिनिट पातोडीला टच पण नाही करायचं. पातोडी एक साईड चांगली भाजली गेली की आपण तिला पलटवून घेऊया चमच्याच्या सहाय्याने. हे बघा, पातोडीला फुल फ्लेमवरच होऊ द्यायची, कारण कमी फ्लेमवर ते चिपकली जाते. हे बघा किती मस्त ब्राऊन कलर आलेले आहे आणि क्रिस्पी पण झालेली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण बटर पेपरवरती काढून घेऊ तिला. अशा प्रकारे आपण सगळ्या पातोड्या काढून घेऊया. साधारण 4 ते 5च पातोडी तेलामध्ये टाकायची, चिपकायला नको. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आगळा वेगळा नाश्ता? बघा किती मस्त क्रिस्पी झाला आहे. आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकतात. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. किती छान झालेली आहे बघा. सॉसमध्ये खा किंवा चायसोबत खा. कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.